नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय मंगेश तवले या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या टेलिग्राम आणि त्यासोबतच आपलं अँड्रॉइड ॲपवरती चालू असलेल्या सिरीजमध्ये की आपण आता पुढील कंटेंट स्टार्ट करत आहोत. त्यामध्ये साधारणतः युरोपियनांचे समुद्रमार्गे भारतामध्ये झालेले आगमन. ओके, की युरोपियन लोक भारतामध्ये या काळात कोणत्या पद्धतीने आले आणि त्यासोबतच की भारतामध्ये त्यांनी हळूहळू वखारी कशा सेटअप केल्या, या सगळ्या कंटेंटचा आढावा आपण या स्लाईड शोच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तसा आता युरोपामध्ये या काळात प्रबोधन पर्व चालू झालं होतं, की आपलं अगदी 8वीचं पुस्तक जरी वाचलं तरी देखील त्यामध्ये हा कंटेक्स्ट आपल्या सर्वांना माहितीच असेल. तसा या प्रबोधन पर्वाच्या टप्प्यामध्ये विशेषतः की या काळात धार्मिक आणि राजकीय स्वरूपाची देखील क्रांती घडत होती. धर्म वेगळा आहे आणि राजकारण पूर्णतः वेगळं आहे असं या काळात ठामपणे सांगणारे वेगवेगळे लोक तिकडे येऊन गेले. तसं युरोपामध्ये मग सर्वात ॲडव्हान्स ब्रिटन झाला आहे. तिथे एक धार्मिक क्रांती घडली होती, प्रोटेस्टंट, की ते जसं कॅथलिक आणि प्रोटेस्टंट, की कॅथलिक लोक आणि प्रोटेस्टंट लोक यांच्यामध्ये फरक काय, तर प्रोटेस्टंट लोकांनी नेहमीच विज्ञानाला मोठा पाठिंबा दिला. मार्टिन ल्युथर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रोटेस्ट केला आणि त्यांना प्रोटेस्टंट. मग विज्ञान वेगळं आणि धर्म वेगळा आहे हे तिथं ओळखलं गेलं आहे. मॅग्ना कार्टाची घटना घडली, जस्ट लाईक अ सिटीझन चार्टर. राजाचे अधिकार वेगळे, नागरिकांचे अधिकार वेगळे. जी फर्स्ट इस्टेट होती किंवा समाजातील फर्स्ट क्लास असला वर्ग होता, त्यामध्ये वेगळे धर्मगुरू आणि त्यासोबतच उच्चवर्णीयांचा खास करून भरणा होता. त्यांचे अधिकार आणि सामान्य नागरिकांचे अधिकार फार काही वेगळे नाहीत असं सांगण्यास सुरुवात झाली. त्यासोबतच हे लोक आयुष्यामध्ये स्टॅग्नंट झाले होते. खरा वाढणारा वर्ग कोणता होता, ज्यांना एक्सपान्शन करायचं होतं, एक्सपान्शनिस्ट पॉलिसी होते, ते म्हणजे मर्कंटाईल रेव्होल्यूशन, की नंतरच्या टप्प्यात की अमेरिकन राज्यक्रांतीच्या बाबतीतही ही घटना वापरली आहे, ही संज्ञा वापरली आहे. वेगवेगळे व्यापारी होते, त्या व्यापाऱ्यांनी समजा युरोपभर व्यापार केला, मात्र खास करून त्यांना भारतामध्ये व्यापारात इंटरेस्ट होता. कारण भारत का, तर जगामध्ये 16व्या शतकापर्यंत एकमेव तिखट पदार्थ होता आणि तो म्हणजे काळी मिरी, ब्लॅक पेपर, की आजही आपण म्हणतो एखादा संतापला तर डोक्यावरती काळी मिऱ्या वाटल्यात की काय, किंवा मिऱ्या वाटल्यात की काय, पाटावर वंटाने जसं वाटण्याचं काम केलं जातं, रगडलं जातं, सो सेम कन्सेप्ट तिथे देखील होता. मग आता की ह्या काळी मिरीचा वापर इतका जास्त होता, खास करून युरोपामध्ये, की त्याला यवनप्रिय असं म्हटलं जाईल. मोठी मोठी जनावरं मारायचे, मारल्यानंतर मग त्यांच्या मांसाचे तुकडे करायचे, ते भाजून घ्यायचे, डिहायड्रेशन, की पाणी त्यातून बाहेर पडलं की ते मांस थोडं कमी सडण्याची प्रक्रिया थोडी मंदावते किंवा बॅक्टेरियल ग्रोथ थोडी लिमिटेड येऊन जाते, असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं. ओके, सो बॅक्टेरियल ग्रोथ हा जो फॉर्म्युला आहे की तो थोडा मर्यादेमध्ये येतो असं त्या लोकांचं म्हणणं होतं आणि ते बरोबरही आहे तसं. त्यासोबतच की मग काळी मिरीची पावडर तयार करायची आणि त्या भाजलेल्या मांसावरती लावून ठेवायची, मग ते मांस दीर्घकाळ टिकू शकत होतं. जसं KFC, मॅकडॉनल्ड यांचं चिकन लॉलीपॉप, मटन लॉलीपॉप फॉर्मॅट होते, हे त्या काळात निर्माण केले जात होते, की ब्रँड नव्हता, मात्र ब्रँडपेक्षा जास्त ॲडव्हान्समेंट होती. आणि ती कशामुळे शक्य होईल, तर काळी मिरी. ओके, काळी मिरी हा जो कन्सेप्ट आहे. मग आता समुद्रमार्गे येण्याचा मार्ग शोधायचा होता. जमीन मार्गे तर अगदी इंडस व्हॅलीच्या काळापासून नेटवर्क होता, सिल्क रूट युरोपामध्ये वळसा घालून येत होता. तसंच की आता समुद्रमार्गे खास करून मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी या काळात ॲडव्हेंचरर्स नावाच्या कन्सेप्टवरती भर दिला. बेरोजगार असले वेगळे तरुण होते तिकडे, त्यांचे की साधारणतः बेरोजगारीचा प्रश्न मोठा वाढलेला होता. शिक्षण असे, मात्र तरी देखील नोकऱ्या नसत म्हणावं तशा. मग या तरुणांना त्यांच्या परिवाराला भरपूर सगळा पैसा दिला जाईल, त्यांना मोठमोठ्या नौका दिल्या जात आणि त्या नौकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या जमीन मार्गांसोबतच कशाचा, तर समुद्रमार्गाचा शोध याचं ठरवलं जाईल. मग साधारणतः केप ऑफ गुड होपपर्यंत हे पूर्वीच लोक येऊन पोहोचलेले होते आणि साधारणतः की केप ऑफ गुड होप हे म्हणजे आफ्रिकेतील शेवटचं टोक होतं. त्यानंतर पुढे कुठे यायचं, तर मग भारतामध्ये यायचं. ओके, तर भारतामध्ये येण्यासाठी की साधारणतः हे सगळे लोक इथे इंटरेस्टेड होते. भारतामध्ये येण्यासाठी हे सगळे लोक इंटरेस्टेड होत की इकडं समजा आफ्रिका येतो आहे. ओके, एक एक्झाम्पल आपण फक्त पाहतो आहे. सो आफ्रिकन परिसर इथं येतो आहे. इथं आल्यानंतर मग समजा या मार्गाने यायचं आणि भारतामध्ये यायचं. त्या काळात समुद्रमार्गेच प्रवास होता सगळा तसा. ओके, सो समुद्रमार्गे असला जो प्रवास होता, तो प्रवास इथे सगळा चालू होत होता. मात्र मुद्दाम टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स नसल्यामुळे मग कडेकडेने यायचं आणि वेगळ्या परिसरामध्ये जाऊन पोचायचं. मग आता की साधारणतः आफ्रिकन परिसरामध्ये हे भारतीय लोक देखील पूर्वापार व्यापार करण्यासाठी जात आणि मग ह्या आफ्रिकन परिसरातून चालू असलेल्या ज्या घडामोडी होत्या त्या इथं थोड्या वेगळ्या मार्गाने जाऊन पोहोचल्यात.
तर म्हणजे मग गुजरातमधील एक व्यापारी तिथे जाऊन पोहोचलेला होता, तो म्हणजे मग अब्दुल माजिद. ओके, सो अब्दुल माजिद, हा अब्दुल माजिद तिथे जाऊन पोहोचला. आणि पोहोचल्यानंतर की तिथे कोण येऊन पोचला होता, तर एक ॲडव्हेंचरर येऊन पोचलेला होता. लिओपोल्ड नावाचा तिथं राजा होता आणि त्याने वेगळे तरुणांना इथं पाठवलेलं होतं. त्यापैकी एक तरुण आणि त्याचे वेगळे सहकारी होते आणि तो म्हणजे मग वास्को द गामा. या वास्को द गामाला की भारतीय लोकांचा पेहरावाबद्दल बऱ्यापैकी त्याने ऐकलेलं होतं. मग त्याने अब्दुल माजिदला की तिथं मध्ये ट्रान्सलेटर्स ठेवले होते, त्यांच्या माध्यमातून विचारलं की तू भारतामधून आलास का काय. आणि मग तो म्हणला की येस, की मी भारतामधूनच आलेलो आहे आणि आता पुन्हा रिटर्न चाललो आहे जर्नीवरती. मग ट्रेड विंड्स, ज्याला आपण मॉन्सून विंड्स असं म्हणतो, की शिडामध्ये हवा भरायची आणि त्यानंतर मग येण्या जाण्याची मोमेंट, की अरायवल ऑफ अ मान्सून आणि रिव्हर्सल ऑर रिटर्न ऑफ अ मान्सून, या कालखंडामध्ये जगात सर्वात जास्त व्यापार केला जाईल. भारत इक्वेटोरच्या जवळ आहे, त्या कारणास्तव की मग भारतीय मसाले हे जगभर पोचवले जात होते आणि जगामध्ये तिखट असला एकमेव पदार्थ तो म्हणजे काळी मिरी. मग आता की त्या काळात भारतीय लोक फक्त सण समारंभाच्या दिवशीच तिखट खात, बाकी सगळे गोडधड खात. आणि त्या कारणास्तव मग डायबिटीजने कधी वरती निघून जात त्यांनाही कळत नसतं की डायबिटीज होणं आता ते तर आज आपण डिटेक्ट करतो आहे, आता त्याकरता नक्की असं काही ना काही प्रमाण असावं. जर एखाद्याने सांगितलं की ऑड दिवशी मी आज तिखट खाल्लं आहे, तर भारतीय लोक त्याच्याकडे शॉक होऊन पाहत की OMG, की असं तिखट खाल्लं आहे. तर जर म्हणले हो म्हणे, खरंच सांगतो आहे का, हो, मग सगळे लोक त्याला डोक्यावरती उचलत, खांद्यावरती बसवत आणि मिरवणूक काढत, जसं काय त्यांनी UPSS क्रॅक केली आहे तशी. मग त्याची मिरवणूक काढली की मग इकडून प्रॉमिस घेत की अगली बार हमें भी बोलाना, दावत केली आहे. आणि मग तो प्रॉमिस देतं तसं की जेणेकरून आता खोटं की जसं पार्टी मिलेगी ना, पार्टी चाहिए, तसं एका पद्धतीने पार्टी. मात्र खोट्या प्रॉमिसेसची सवय भारतीयांना त्या काळापासूनच लागली, खास करून काळी मिरीची, असं आपण नक्कीच म्हणू शकतो आहे. मग आता पुढील टप्प्यामध्ये की अब्दुल माजिद तिथं येऊन पोहोचला होता आणि हे सगळे लोक काळी मिरी आणि मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारासाठी समुद्रमार्गे भारतात येण्यासाठी आतुर होत आहे. मग जसजसे आतुर झाले तसे आता उत्कंठेचा काळ जवळपास संपलेला होता. जमीनमार्गे प्रवास चालूच होता, ओके, खुशकीचा मार्ग किंवा ज्याला आपण लँड रूट असं म्हणतो. मात्र समुद्रमार्गे की वेगळे अडथळे कमी असतात, कर भरण्याचं काही टेन्शन नव्हतं, की वेगळे स्वयंघोषित वेगळ्या, जसे गल्लीचे वेगळे दादा असतात तसं वेगळ्या परिसरात वेगळे राज्यकर्ते होते आणि जाताना त्यांना प्रचंड कर द्यावा लागे. त्या कारणास्तव की भरपूर सगळ्या समस्या इथं निर्माण झाल्या होत्या. मग अर्थातच की साधारणतः वास्को द गामा आणि अब्दुल माजिद यांचं बोलणं झालं आणि वास्को द गामाला मुद्दाम होऊन त्याने काय केलं आहे की त्याच्या सुरत किंवा गुजरात या परिसरामध्ये न नेता की त्याला कालिकत या बंदराजवळ आणलं आहे. कालिकत हे जे बंदर आहे, या PPT तुम्हाला सर्वांना शेअर केल्या आहेत तशा. सो कालिकत या बंदरापर्यंत तो येऊन पोहोचला, ओके. त्याच्यावरती माहे, मग तिथं की कोचीचा राजा होता, त्यासोबतच कालिकतचा राजा होता आणि दुसरा एक झामोरीन म्हणून राजा होता. या सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं. आणि त्यानंतर की भारत आणि खास करून पोर्तुगाल यांचे एकमेकांशी व्यापारी संबंध चालू झाले. त्यानंतर की त्याने वेगळी हत्यारं आणली होती, वेगळे तोफगोळा होता त्याच्याकडे. ते पाहून हे सगळे राजे प्रभावित झाले आणि यांचा एकमेकांमध्येच या काळात खुनशीपणा चालू झाला होता. तसा एकमेकांमध्ये या काळात प्रचंड खुन्नस होती. तर वास्को द गामाला काय माहिती की हे आपापसामध्येच भांडता येत असं आहे. मग ह्या सगळ्यांनी प्रॉमिस मागितलं वास्कोला की तू अशा बंदुका, अशा रिव्हॉल्वर, अशा दारुगोळा, तोफखान्याची वस्तू आम्हाला आणून दे. मग आता की साधारणतः वास्को म्हणलं की हो म्हणे आणतो आहे. आणि ज्या दिवशी युद्ध चालू झालं त्यावेळेस त्याने ओळखलं की आपण ज्यांना प्रॉमिस केलं होतं हे तर आपलेच लोक, म्हणजे यांच्याकडून भरपूर मसाल्याची जहाजं त्याने भरलेले होते. आणि जसं युद्ध चालू होणार तसं वास्को नौकेमध्ये बसला, पळून गेला आहे. पळून गेल्यानंतर हे म्हणलं की देख लूंगा. ज्यावेळेस पुढच्या वेळेस आलं तर यांनी ठरलं की सुजेपर्यंत फटवायचा, हे सुजेपर्यंत मारायचं त्याला. मात्र घडलं काय की जेणेकरून पुढं वास्कोने नंतरच्या टप्प्यामध्ये या परिसरात जरी हल्ला असला तरी गोवा या परिसरामध्ये मग प्रमुख केंद्र पोर्तुगीजांनी नंतर निर्माण केलं आहे. कारण मग यांच्या हल्ल्याची देखील शंका होती आणि गोवा बऱ्यापैकी कूल्ड शहर होतं, तसं शांत होतं, निवांत होतं. अशा पद्धतीने वास्कोची भारतामध्ये या काळात एंट्री झालेली आहे तशी, ओके. वास्को की साधारणतः त्याची एंट्री झाली. सर हे पोर्ट्रेट आहे, गोवा गव्हर्नमेंटचे जे आर्चिव्हज आहेत त्यामधून ते आपण घेतलं सगळं तसं, ओके. मग आता भारतामध्ये पहिले समुद्रमार्ग येणारे पहिले कोण होते तर मग पोर्तुगीज लोक होते, असं आपण ठामपणे सांगू शकतो. वास्को द गामा सागरी मार्गामध्ये आला आहे आणि त्याला जवळचा जोडीदार भेटला, बेस्ट फ्रेंड, तो म्हणजे मग अब्दुल माजिद.
पश्चिम किनाऱ्यावर कालिकत 20 मे 1498 रोजी त्याचा अरायव्हल झाला आहे. कालिकतचा राजा जामोरिनने त्याचं स्वागत केलं आहे. त्यासोबतच फ्रान्सिस डी अल्मोडा म्हणून एक पहिला गव्हर्नर या काळात पाठवण्यात आला, तसा फ्रान्सिस डी अल्मोडा. ओके, ती पुढं अल्फान्सो दी अल्बुक्वर्क हा खऱ्या अर्थानं पोर्तुगीज संस्थेचा भारतातील संस्थापक मानला जातो. मग त्याला कोकण किनारपट्टीवरील कित्येक स्त्रियांशी त्यांनी विवाह देखील केले. मात्र अत्यंत रागीट होता की नेहमीच आखो में अंगार अशी त्याची स्टाईल असे. याने आदिलशहाच्या ताब्यातून या काळात गोवा आणि कोकण किनारपट्टी पण ताब्यात काढून घेतली तसे. त्यासोबतच कृष्णदेवराय आणि इतर वेगळे सगळे जे राज्यकर्ते होते त्यांच्यासोबत त्याने मैत्रीचे संबंध निर्माण केले. त्याला भारतातील आंबा हे फळ प्रचंड आवडलं. मग त्यात युरोपात त्याकडे क्राफ्टिंग टेक्निक आली होती, म्हणजे कलम करण्याची कला. मग तो वेगळ्या फांद्या घे आणि इकडची त्याला तिकडची त्याला की काड्या लावण्याचं काम पोर्तुगीजांना पहिल्यापासून चांगलं जमायचं. मग ते वेगळ्या काड्या एकमेकांना जोडायच्या आणि कलमाची जी टेक्निक होती ती याने या काळात एवढी एक्सलंट केली, त्यातून आंब्याच्या वेगळ्या बागा डेव्हलप होऊ लागल्यात आणि मग त्याने निर्माण केल्या. म्हणून त्याला अल्फान्सो दे अल्बुक्वर्कच्या नावाने अल्फान्सो असं म्हटलं जातं. मात्र कोकणातील आपले लोक आहेत की त्यांना ते प्रोनाऊन्स करता येत नव्हतं आणि म्हणून ते हापोस अल्फान्सोला हॅपोस असं नाव आलं आहे पुढे तसं. ओके, मग आता त्याचा आणि महाराष्ट्राचा विशेष नाता आहे तसं. अल्फान्सो द अल्बुक्वर्क हा पोर्तुगीज साम्राज्याचा खरा संस्थापक मानला जातो. पोर्तुगीज लेग्रेड या संप्रदायातील होते. ख्रिश्चन जसं भारतामध्ये जाती आहेत तसं ख्रिश्चॅनिटीमध्ये संप्रदाय आहेत की जे ख्रिश्चॅनिटीच्या कदाचित पूर्वीपासूनही आहेत आणि नंतरही निर्माण झालेत. कॅथलिक, प्रोटेस्टंट त्या पद्धतीचं, मग मॅथॉडिस्ट, प्युरिटन्स, लेग्रेड, एव्हॅनलॉजिकल की अशी वेगवेगळ्या परंपरा आहेत. ओके, त्या परंपरा आपण पॅरलली पुढे पाहणार. मात्र हे कट्टर धार्मिक लोक होते जेजुएट्स. ब्रिटिशांच्या पूर्वी 100 वर्ष आलते, मात्र यांनी सत्ता गाजवण्याऐवजी धर्मांतरणावरती जास्त भर दिला आहे आणि म्हणून भारतीय लोक त्यांच्यावरती जरा नाराज होत आहे. सो पहिली येणारे 20 मे 1498 रोजी कोणाला तर मग वास्को आला आहे तसा. ओके, कुठं कालिकत बंदर, इथं येते सोरत, त्यानंतर मग इकडे येते मुंबई, इथं येतो आहे गोवा आणि इथं वरती माहे. ओके, मग आता समुद्रकिनाऱ्याला राहण्याची यांची सवय होती आणि म्हणून मग वेगवेगळ्या ठिकाणी इथं कारिकल आहे म्हणजे चेन्नई परिसराच्या बाजूला, इथं पॉंडिचेरी येते, इथं चेन्नई येते, इथं मासुलीपट्टणम किंवा मच्छलीपट्टणम येते, इथं येनम येते, इकडं माहे आहे आणि इकडे येनम आहे. एकदा प्रश्न विचारून झाला आहे, माहे बंदर कुठं आहे तर पश्चिम किनाऱ्यावर आहे, येनम कुठं आहे तर पूर्व किनाऱ्यावरती आहे. इथं ओडिसा, बालासॉर, त्यानंतर मग इकडे कलकत्ता येतं, मध्येच हुगळी येतं आहे, इथं चंद्रनगर येतं आहे, इथं कासिम बाजार येतं आहे, वरती पटना येतं आहे, इथं डक्का किंवा ढाका हे येतं आहे, त्यानंतर मग जवगिळ्या किंवा ओके हे जे प्रकरणं आहेत हे आपण पॅरलली की मुद्दा म्हणून मॅप देखील टाकलेत आपण तसं. पुढे येऊयात. त्यानंतर दियागो लोपेज द सक्वेरा म्हणून आला आहे. त्यानंतर वास्को द गामालाच राजाने सांगितलं की बेटा तुला एवढी चांगली माहिती आहे तर तूच गव्हर्नर का होत नाही. त्यांनी सेड व्हाय नॉट. मग वास्को द गामावरती तिकडे रामायण लिहिलं गेलं आहे. वास्को द गामाचा मृत्यू भारतात झाला, मात्र त्याची डेड बॉडी उकरली आणि त्या सगळ्या मातीसकट त्याची डेड बॉडी तिकडे घेऊन गेलेत आणि मग तिकडे देखील मोठे मोठे त्यासाठी की एका पद्धतीने त्याला सिंधपाद म्हटलं आहे की त्याला एवढा पैसा दिला व्यापाऱ्यांनी की त्याची काही गणतीच नव्हती की त्याच्या कित्येक पिढ्या बसून खाऊ शकतील तशा. कारण मग त्याने कामच तेवढं मोठं केलं होतं. समुद्रमार्गे जात असताना कोणतीही अडचण नव्हती, कारण वेगळा कर देण्याची गरज नव्हती. समुद्रमार्गाचा प्रवास आजही सगळ्यात जास्त स्वस्त मानला जातो. जगातील 80% जवळपास मालाची आयात आणि निर्यात ही आजही समुद्रमार्गे होती की त्यावरून हे महत्त्व आपण ऑब्झर्व करू शकतो तसं. ओके, मग पुढं निनादी किंडा आला आहे. हाही जरा खुंकार कार्यकर्ता होता, यांनी कोकण किनारपट्टीवरती धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर मग मार्टिन अल्फान्सो डिसोजा म्हणून आला आहे. त्यानंतर मग जॉन कॅस्ट्रो म्हणून आला आहे. तर हे वेगवेगळे हे काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. एक धावता आढावा आपण इथे टाकू शकतो तसा, नाही एक धावता आढावा घेतो आपण तसा. आता हे पोर्तुगीजांच्या की मुद्दाम म्हणून मॅपवरती इथं दीव येतं आहे, इथं सोरत येतं आहे, इथं दमन येतं आहे, इथं दादरा येतं आहे, इथं दादरा आणि नगर हवेली, नंतर मग सालसेट की त्या काळात मुंबईला साष्टी आयलँड असं म्हटलं जाईल की सालसेट 7 बेटांचा समूह होता. त्यानंतर मग इथं चौल नावाचं बंदर येतं आहे, इथं गोवा येतं आहे, इथं मंगलोर येतं आहे, इथं कन्नौर येतं आहे, कालिकत येतं आहे, कालिकत, कोझिकोडे, कोची. मुद्दामून हा मॅप टाकला आहे की ह्या वेगवेगळ्या ठिकाणी पोर्तुगीज सेटलमेंट चांगलेच डेव्हलप झाल्या तशा. ओके, सुन 1502च्या दरम्यान वास्को द गामा पुन्हा भारतामध्ये आला आहे. ओके, मग कालिकत, कोचीन आणि कन्नौर
या ठिकाणी मोठी मोठी व्यापारी केंद्रे निर्माण केली की तुम्हाला PPTमध्ये जो मॅप दिला आहे त्यावरून ही आयडिया येईल. 1505ला फ्रान्सिस डी अल्मोडा हा पहिला ऑफिशियल पोर्तुगीज गव्हर्नर होता. त्यानंतर पुढे अल्फान्सो द अल्बुकर्क दुसरा होता की त्याने हिंदू महिलांसमोर या काळात विवाह केले. तसं आहे ओके, की जेणेकरून त्यांना भारतीय आहोत आपण असं वाटू लागेल. पुढे 1510ला विजापूरच्या आदिलशहाकडून याने गोवा देखील काबीज केला आहे. त्यानंतर विजयनगरच्या राजाशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून त्यांना अरबी घोड्यांचा पुरवठा केला. तसा आता पोर्तुगीजांनी भारतामध्ये पहिल्यांदा चौथ नावाचा कर लादला. चौथ नावाचा कर की त्यांनी कोकण किनारपट्टीमध्ये लादला तो शिवाजीराजांनी जास्त फेमस केला, मात्र ते पोर्तुगीजांचं पहिलं योगदान आहे तसं ओके. 1498 आणि शिवाजीराजांचा काळ मग आपण 1630 म्हणतो समजा, 1630 ते 1680 समजा ओके. मग पोर्तुगीजांच्या अगोदर की मग हा कर नव्हता, मात्र पोर्तुगीजांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरामधून हा कर गोळा केला. व तिथं स्वतःचं राज्य आहे असा दावा नसे, मात्र करायचं काय की राज्य नाही, मात्र उद्या की जर आम्ही तुमच्यावरती हल्ला करू नये असं वाटत असेल तर पहिले आम्हाला एक कर द्या, त्याला चौथ असं म्हटलं जाईल. समुद्रामध्ये जर कधी जहाजं उतरवायची असतील तर पूर्वी अरबांची परवानगी लागेल, नावच आहे आज अरबी समुद्र. तर मग आता की कृष्णदेवरायाने एका पत्नीने यांना सुपारी दिली. कृष्णदेवराय विजयनगरचा प्रसिद्ध सम्राट, त्याने सांगितलं की जर तुम्हाला जहाजं की उतरवायची असतील तर पहिले अरबांचा पाडाव करा. आणि म्हणून मग अरब आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये समुद्रात युद्ध झालं. पोर्तुगीज ॲडव्हान्स लोक होते, त्यांनी खूप सहजरित्या अरबांचा पाडाव केला. आणि त्यानंतर की या व्यवस्थेला कार्ट्राज असं म्हटलं गेलं की आज जसं ड्रायव्हिंग लायसन्स लागतं तसं तिथं कार्ट्राज लागत असेल. सो इट इज वन टाईप ऑफ अ लेटर ऑफ प्रोटेक्शन जे व्यापारी जहाजांना घ्यावं लागत असे. वेगळ्या पोर्तुगीज वसाहती इथं निर्माण झाल्यात, ते म्हणजे पश्चिम किनाऱ्यावर कोचीन, गोवा, दमण, त्यानंतर चोल बंदर आहे, दीव, साष्टी किंवा सालसेट ज्याला आपण मुंबई असं म्हणतो आहे, त्यानंतर वसई, त्यानंतर होणार, गंगोळी, मंगलोर, कोची, कोलम. हे लक्षात ठेवू नका, फक्त आपल्यासाठी कार्ट्राज किंवा कार्ड्स महत्त्वाचं आहे. नंतर मराठ्यांनी प्रकरण एवढं गाजवलं की सरखेल कान्होजी आंग्रे की जे मूळ अलिबागचे होते, तर मग यांचं लायसन्स या परिसरामध्ये लागत असे. की मग आता सुरुवातीला अरबांची मोनोपोली होती मक्तेदारी, नंतर पोर्तुगीजांनी केली, पोर्तुगीजानंतर ब्रिटिश आणि ब्रिटिशानंतर मग मराठा एम्पायर ओके, की मराठ्यांनी स्वतःचा झेंडा समुद्रामध्ये रोवला आहे. पूर्व किनाऱ्यावर यांच्या मद्रासजवळ सेंट टॉम किंवा सेंट थॉमे म्हणून आहे ओके. त्यानंतर बंगालमध्ये हुगळी आणि बेंगॉल परिसरातच चितगाव की जे आज सध्या बांगलादेशमध्ये आहे ओके. मग या परिसरात ही घटना घडली आहे. पॉंडिचेरीवरती यांनी सत्ता गाजवली. पहिला युरोपीय देश या काळात पोर्तुगाल ठरला आहे ओके, की साधारणतः यांनी पॉंडिचेरीमध्ये सत्ता प्रस्थापित करणारे हे पहिले शासक ठरले. तसं पुढे येऊयात. मग आता गव्हर्नर निनो दी किन्नाय हे खूप काही डेप्थमध्ये लक्षामध्ये घेऊ नका, काही गरज नाही त्याची ओके. याच्या काळात मग राजधानी गोव्याला आली. दीव, साष्टी, वसई हे सगळे वेगळी बेटं याच्या काळात जिंकलीत. समजा गुजरातचा राजा बहादूर शाह याने मारून टाकलं डायरेक्टली, की त्याला पोहता येत नव्हतं ओके. सो बहादूर शाह म्हणून होता की त्याला मारून टाकला आहे. गव्हर्नर मार्टिन अल्फान्सो डिसोजा म्हणून होता. याच्यासोबत मग प्रसिद्ध जेजुईट संत सेंट फ्रान्सिस झेवियर भारतात आले आणि मग त्या परिसरात वेगळी चर्च उभारली तर जे आज वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये इन्क्लुडेड आहे ओके. कॉन्व्हेंट्स ऑफ दी गोवा असं जे आपण म्हणतो आहे. तर ही प्रक्रिया पुढची सत्ता भारतामध्ये आली ती म्हणजे कोणती तर डच. या काळात हॉलंड किंवा मूळचे सध्या आपण नेदरलँड म्हणतो ते या नेदरलँड परिसरातील लोक होते. या नेदरलँड परिसरामध्ये हॉलंड नावाचा एक परिसर होता, तो खूपच डॉमिनंट होता. मग यांनी हॉलंड परिसरातील लोकांनी काय केलं की मग स्वतःला डच किंवा मग हॉलंड आणि डच की त्यावरून हे नाव आलं. तसं मार्च 1602 रोजी ईस्ट इंडिया कंपनी, मात्र कोणती तर डच ईस्ट इंडिया कंपनी, या सगळ्या कंपन्यांची नावं सुरुवातीला मर्चंट्स ऑफ ईस्ट अशी होती, पूर्वेकडचे व्यापारी. मग ती ही प्रक्रिया पुढे झाली. मराठ्यांच्या ऐतिहासिक कागदपत्रांस यांचा उल्लेख वलंदेज असा करण्यात आला आहे ओके. मग पहिली व्यापारी वसाहत या काळात होती 1605, ती म्हणजे मग मच्छलीपट्टणम किंवा मासुलीपट्टणम, ते आपण इथे पाहू शकतो तशा ओके. त्यानंतर कोकणातील वेंगुर्ला या परिसरात त्यांची पहिली वखार चालू झाली आहे, महाराष्ट्रातील आपण म्हणतो आहे. सो मुघल दरबारात या काळात हेड्रिक डेल्फ, त्यानंतर योसेफ फोल्क, अब्राहम एमॅन्युअल हे डच पेंटर्स असत. खास करून कोणाच्या काळ तर जहांगीराचा काळ हा साधारणतः चित्रकलेचा सुवर्णकाळ मानला गेला. अकबराचा काळ पर्शियन कवितांचा सुवर्णकाळ. जहांगीराचा काळ हा कोणता तर साधारणतः
की मग पेंटिंगचा सुवर्णकाळ आणि शहाजहानचा काळ हा वास्तुकलेचा सुवर्णकाळ आहे. ओके, मग जहांगीरने वेगळे डच पेंटर्स इथं बोलावून घेतले होते आणि की साधारणतः मग मुघल दरबारात हेड्रिक डॅल्फ, त्यानंतर योसेफ फोक्स, त्यानंतर मग अब्राहम एमॅन्युअल असे काही गाजलेले पेंटर्स होते असं आपण म्हणू शकतो आहे. सो ह्या डच काही सेटलमेंट्स आहेत, मच्छलीपट्टणम, त्यासोबतच मग इकडे हुगळी, इकडे मग या वेगवेगळ्या की डच सेटलमेंट आहे. एक फक्त आयडिया देण्यासाठी म्हणणे पाहतो आहे, लक्षामध्ये ठेवण्याची काही आवश्यकता नाही आहे डेप्थमध्ये जाण्याची. मग डच वसाहती वेगळ्या कोणते तर मच्छलीपट्टणम, वेमलीपट्टणम, चिनसुरा. ओके, पुलिकत आहे, पुढं सॉरत आहे, कारिकल आणि कोचिन. ओके, सुरतेला ते सॉरट असं म्हणत. 1658 रोजी कासिम बाजार. ओके, की साधारणतः ज्या वर्षी आलमगीर औरंगजेब गादीवरती आला त्यावेळेस त्यांनी कासिम बाजारची वखार ताब्यात घेतली होती किंवा निर्माण केली ती. बारा नागोर, पाटण, बालासोर, नागपट्टणम. ओके, या सगळ्या प्रक्रिया डेप्थमध्ये घेत जातो आहे, मात्र लक्षात ठेवू नका, एक फक्त आपण आढावा घेतो आहे. डचांनी पोर्तुगीजांचा पाडाव केला आहे आणि त्यासोबतच कोची या ठिकाणी प्रसिद्ध किल्ला बांधला आहे, तो म्हणजे मग फोर्ट विल्यम. पुढे की 1690मध्ये पुलिकत हे डचांचे प्रमुख भारतीय केंद्र होते आणि त्यानंतर मग पुढे कोणतं तर मग नागापट्टणमने. ओके, नावाचं प्रसिद्ध ठिकाण आहे, तिथं ही प्रक्रिया पार पडली. ब्रिटिशांनी 1759मध्ये बेदरच्या लढाईमध्ये की डचांचा अंतिम पराभव केला. मात्र त्यापूर्वीच की साधारणतः की डच भारताच्या आग्नेय भागाकडे जे होते, आग्नेय आशिया आपण ज्याला म्हणतो आहे, तर त्या परिसरामध्ये जाऊन पोहोचले होते आणि ते म्हणजे मग इंडोनेशिया. की भारतापेक्षाही चांगल्या दर्जाचे मसाले इंडोनेशियात निर्माण होतात असं डचांचं म्हणणं होतं. आणि मग आजही इंडोनेशियाला स्पाइस आयलँड्स असंच आपण म्हणतो आहे. कोणतं तर स्पाइस आयलँड. मग डच तिथं गेले, छोटेच होते आणि तिथं की साधारणतः भरपूर छोटी मोठी बेटं आहेत. इंडोनेशियामध्ये बेटांची काही कमी नाही आणि खूप सुंदर मसाल्याचे पदार्थ तिथं निर्माण होतात. आणि मग तिकडं जाऊन एका पद्धतीने ते सेटल होऊन गेले की त्यांना तिथंच इंटरेस्ट होता. मग भारतामध्ये राहण्यामध्ये त्यांनी इंटरेस्ट दाखवला नाही, तिकडे जाऊन सेटल झाले. छोटे होते आणि त्यांचे ॲम्बिशन पण छोट्याच राहिल्यात तशा. पुढचे आले तर डचानंतर ते म्हणजे मग ब्रिटिश. ओके, साधारणतः 1599 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली तशी. ओके, सो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची इथे स्थापना झाली आहे. मग साधारणतः की राणी या काळात होते एलिझाबेथ. 31 डिसेंबर 1600 रोजी की राणीने यांना सनद दिले. त्या मागेही वेगळ्या काही गोष्टी घडत होत्या, त्यांचा आपण आढावा घेऊयात. सुरुवातीला की साधारणतः पोर्तुगीज खूप हुशार होते. पोर्तुगीजांनी समुद्रमार्गे येण्याचा मार्ग मुद्दामहून ब्रिटिशांना कळू दिला नव्हता, कारण सगळ्यात प्रगत लोक या काळात ब्रिटिशच होत्या. मात्र तिथेही ॲडव्हेंचरर्स नावाचा कन्सेप्ट आलता. बेरोजगार मुलांना भरपूर पैसा दिला जात त्यांच्या परिवाराला आणि मुलगा मरण्यासाठीच ते सोडून जात. मग 4 तरुण मुलं या काळात होते, बेरोजगारीने त्रस्त झाले होते. फॉर्म वगैरे वेळेवरती सुटत नव्हते, प्री मेन्स वगैरे यांचा काही भरोसा नव्हता. ब्रिटिश पब्लिक सर्व्हिस कमिशन होतं. ओके, तर ब्रिटिश एका पद्धतीने की मग आता बेरोजगार तरुण होते सगळे असं आपण म्हणू शकतो. सो मग आता साधारणतः ते बाहेर पडल्यात. बाहेर पडल्यानंतर एक छोटीशी नौका विकत घेतली आणि त्या नौकेने पोर्तुगीज जहाजांचा पाठलाग करत 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 आफ्रिकेतील शेवटच्या टोकाला आले, केप ऑफ गुड होप. त्यानंतर एक पोर्तुगीज जहाज पकडलं, त्यांना पक्की खात्रीपट्टी की हे भारताकडे चालले. ते जहाज पकडून की मग आता ते जहाज आलं आहे गोव्याच्या किनारपट्टीवरती. तर गोव्याच्या किनारपट्टीवरती इथे येऊन पोहोचले आणि पोहोचल्यानंतर गोव्यातील पोर्तुगीजांनी त्यांना काही प्रश्न विचारले. दिसायला गोरे गोमटे होते, सेम काही फरकच नव्हता. मग जसे प्रश्न विचारायला लागले तर त्यांना इंग्लिशशिवाय कोणतीच भाषा येत नव्हती. त्यांनी ओळखलं की हे धोक्याची घंटा आहे की ह्या इंग्रज लोकांना जर समुद्रमार्ग कळाला तर आपल्याला हे कधी हाकलून लावतील. आणि म्हणून ह्या 4ही तरुणांना त्यांनी अटक केली आणि गोव्याच्या किल्ल्यामध्ये नेऊन टाकला आहे. ओपन रूफ होता की किल्ल्याला छत कोण बांधत नाही तसा, एवढं काही शक्य नाही आहे. आणि म्हणून की मग बाजूला की नदीच्या पाण्याचा आवाज येत होता. तेरेखोल नावाची नदी होती. मग ही पाण्याचा आवाज येत असताना की ब्रिटिश लोक एक्सलंट स्विमर्स की एकाने ताबडतोब भिंतीवरती कड्या कपाऱ्या चढून 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 खाली पाहतोय तर आनंदित, कारण आठवडा चालता यांची आंघोळ नव्हती आणि यांना स्विमिंगची प्रचंड आवड. इनबॉर्न स्विमर्स असतात असं म्हटलं जातं की जसं माशाला पोहायला शिकवावं लागत नाही तसं ब्रिटिश लोकांना पोहायला शिकवावं लागत नाही. मग ही थीम आता पुढे येऊन पोचली. तशी या प्रक्रियेमध्ये की साधारणतः एक पुढील ॲडव्हान्समेंट आली, पुढील टप्पा आला आहे आणि तो विशेषतः कोणता की मग आता तेरेखोल नावाची नदी होती. 4 जणांनी एकमेकांकडे पाहिलं आणि नजराने विचार केला की चलो आज कुछ तुफानी करता आहे. ते त्यांनी ताबडतोब सूर मारला पाण्यामध्ये. ते तेरेखोल नदीचं नावच फक्त खोल होतं
की ते खोलबिल काही नव्हते आणि म्हणून मग डोक्यावरती आपडले, सगळे इंज्युअर्ड झालेत, रिटायर्ड हर्ट, टेंगूळ आलेत, सुजलेत चांगले आणि पळू लागलेत की पोर्तुगीज आपलं पकडतील. मग त्यांनी सह्याद्रीसारखा मोठा पर्वत आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला. त्या परिसरातून पळू लागले जोरजोरात. मग मराठी लोकांना काही प्रश्न विचारत आणि हे स्वतःच असत. मग मराठी लोकांनी यांना पकडलं, भरपूर चोप दिला, सुजेपर्यंत हाणलेत, तसे पटकावले. 3 जण मागे पळून गेले. ते म्हणले की एक वेळेस पोर्तुगीज आपलं वाचवतील. ते कट्टर ख्रिश्चन आहेत. ख्रिश्चॅनिटीमधल्या काही वेगळ्या वर्सेस वगैरे आपण म्हणल्या, वेगळे काही येशू ख्रिस्तांची वचनं जर आपण म्हणली तर ते आपल्याला सोडून देतील. आणि ही गोष्ट खरी होती तशी. मात्र एक जण निश्चय होता की तो म्हणला की यहाँ तक आए हैं तो मंजिल पा ही लेते हैं. म्हणून मग आता एकटाच बाहेर पडला. सगळा महाराष्ट्र त्याने पालथा घातला, म्हणजे कोकण किनारपट्टी परिसर. या काळात मग गुजरातला पोचला आहे. नंतर आग्र्याला सम्राट अकबराचा दरबार भरला तर तोही त्याने पाहिला. नंतर जाताना मुद्दाम जमीन मार्गे ब्रिटनला गेला. ब्रिटनमध्ये गेल्यानंतर त्याचं जंगी स्वागत झालं आहे. ही वॉज लाईक अ वास्को द गामा ऑफ ब्रिटन, की मग त्याचं सिंधपात, की जसं त्याने सगळं जग पादक्रांत केलं आहे. आणि ते पाहण्यासाठी म्हणून आता सगळे लोक त्याला पाहण्यासाठी गोळावू लागले. मग जसं काही त्यांनी UPSCच क्रॅक केली होती की डोक्यावरती बसून त्याची मिरवणुका काढल्या, वाजत गाजत ढोल ताशे जे काही मिरवणूक आहेत, की वेगळी वाद्य वाजवण्यात आली. मग भाषणामध्ये तो म्हणाला की एकटं आग्रा हे शहर एवढं मोठं आहे की त्यासमोर लंडनही किरकोळ भरेल. आग्र्यासारखी भारतामध्ये 40पेक्षा जास्त मोठी शहर आहेत आणि मला समुद्रमार्ग माहिती आहे. मग ब्रिटिश राजाने ताबडतोब रॉयल नेव्हीची काही जहाजं दिली आणि समुद्रमार्गे भारतामध्ये या काळात येऊन पोहोचले. मग समुद्रमार्गे भारतामध्ये येणारा पहिला व्यक्ती होता तो म्हणजे राल्फ फिच. समुद्रमार्गे भारतामध्ये येणारा पहिला व्यक्ती होता, हिज नेम वॉज राल्फ फिच. त्यानंतर पुढे की साधारणतः राल्फ फिचने समुद्रमार्ग दाखवला. मुद्दाम तो पुन्हा जमीन मार्गाने आला आहे, त्याला ते टॅली करायचं होतं एका पद्धतीने. मग पुढे ब्रिटिश राजाने स्वतःचा कॅप्टन पाठवून दिला आणि हिज नेम वॉज अ कॅप्टन विलियम हॉकिन्स. विलियम हॉकिन्स. हा रॉयल नेव्हीचा कॅप्टन होता. मग मधल्या काळात की साधारणतः राल्फ फिच त्या काळात येण्या जाण्यासाठीच 1.5 ते 2 वर्ष कशी लागत. ओके, कारण मग नौकानयन वगैरे आजच्यासारखं एवढं ॲडव्हान्स झालं नव्हतं. कित्येक वेळा ती नौका हाताने वल्हवावी लागे, अशा समस्या. तर येण्या जाण्यासाठी 2 वर्ष. मग हा साधारणतः अकबराच्या काळात आला होता. अकबराचा मधल्या काळात मृत्यू झाला. मग आता हा जहांगीराच्या काळात आला. ओके, सो राल्फ फिच सम्राट अकबराच्या काळात आला. त्यानंतर कॅप्टन विलियम हॉकिन्स हा सलीम जहांगीराच्या काळात आला आहे. अनारकलीवाला सलीम. ओके, छोडछाड के अनारकलीवाला जहांगीर, सलीम जहांगीर याची इथे एंट्री झाली आहे. मग जहांगीरनेसाठी रेड कार्पेट अंतरलं. आओ दोनों गले मिल गए. जहांगीरने याला पदवी दिली खान. याने वेगळी शेरोशायरी केली. जहांगीरने याला मनसबदारी देऊन टाकली. मग हे मुघलांचा नंतरचा प्रॉब्लेम होता, कोणी शेरोशायरी केली, घे मनसबदारी. आता पुढील टप्प्यामध्ये की साधारणतः कॅप्टन विलियम हॉकिन्स, ओके, याने साधारणतः की जहांगीराशी जवळची मैत्री केली. मात्र पोर्तुगीज नाराज झाले. मग पोर्तुगीज नाराज झाल्यानंतर पोर्तुगीज काड्या करण्यामध्ये पटाईत होते. मग पुढं जहांगीरला अल्टिमेटम दिलं की आता मक्केची यात्रा जवळ आली आहे. सुरतेला बाबुले मक्का असं म्हटलं जाईल, की जर तू त्याला इथं दिलं नाही, म्हणजे दरबारमध्ये जर स्थान दिलं तर आम्ही तुझ्याशी बोलणारच नाही. कट्टी हो एका पद्धतीने. आता म्हणलं की काय म्हणलं की लहान मुलासारखं काय करताय. तो म्हणलं की जर तू पोर्तुगीज की एक जर म्हणलं की त्याला दरबारात ठेव, ब्रिटिशांना ठेव, नाही तर आम्हाला ठेव. मात्र मग पुढं जहांगीर कॅप्टन विलियम हॉकिन्सकडे मग लक्षच द्यायला तयार नाही. आणि मग लक्षच द्यायला तयार नसेल तर त्याने ब्रिटिश राजाला पत्र पाठवलं की हे काड्या करण्याची सवय असले आहेत ते म्हणजे पोर्तुगीज, त्यांना धडा शिकवावा लागेल. आणि मग ताबडतोब ब्रिटिश राजाने सिरियसली घेतलं. हे इंटरेस्टिंग की ब्रिटनमध्ये जरी लोकशाही असली तरी देखील मग आता ते साधारणतः राजाचं वर्चस्व होतच होतं परिवाराचं. तर मग राजेशाही या काळात नौदल पाठवण्यात आलं आहे. आणि साधारणतः 1612-13च्या दरम्यान स्वाली या ठिकाणी युद्ध झालं. आणि स्वाली या ठिकाणी झालेल्या युद्धामध्ये बॅटल ऑफ स्वाली खूपच महत्त्वाचं आहे. कारण हे जर कधी युद्ध झालं नसतं तर ब्रिटिशांची सत्ता स्थापना झाली नसती असं कित्येक लोकांचं मत आहे. कारण काय, या युद्धामध्ये समुद्रमार्गावरती पोर्तुगीजांचा पराभव ब्रिटिशांनी केला. की सगळे भारतीय लोक टिफिन बॉक्सेस वगैरे घेऊन बसले. म्हणले की आता जहाजांमध्ये लढाई होणार आहे. जस्ट लाईक पायरेट्स ऑफ कॅरिबियन, बार्बोसा, जॅक स्पॅरो, वेगवेगळे कॅरेक्टर. ओके, मात्र मग तिथं पोहोचल्यानंतर की जसे दारुगोळा आणि बारूद चालू झाले तसे भारतीय लोक पळून येऊ लागले. कारण एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्यांनी आयुष्यात पाहिलीच नव्हती. त्यातली त्यात मुघल देखील समुद्र पर्यटनास बंदी मानत
की चुकून समुद्राच्या पाण्याचा शिंतोडा थेंब जरी अंगावरती पडला तर लोक आठवडाभर आंघोळ करत. की वेगळ्या धार्मिक कल्पना होत्या. मग हे तिथं जाऊन पाहिल्यानंतर की जहाजं, कित्येक जण म्हणले की ते जहाजाकडे नजर टाकू नका, जिथं नजर टाकताय ते जहाज पेट घेत आहे. म्हणून मग सगळे लोक पळून येऊ लागले की समुद्र पर्यटनास बंदी का आहे, तर आज कारण आम्हाला कळालं, असे कित्येक लोकांचं म्हणणं होतं. मात्र पोर्तुगीज ॲडव्हान्स पर्सनॅलिटीज होत्या. पोर्तुगीजांनी यांना चांगलाच पाडाव करून टाकला तसा. की पोर्तुगीजांचा पाडाव ब्रिटिशांनी केला आहे. बॅटल ऑफ स्वाली 1612 सुरतेजवळचं प्रसिद्ध ठिकाण आहे. सगळ्यात महत्त्वाचं युद्ध आहे. ओके, स्वाली. मग आता की विलियम हॉकिन्स यानंतर की पुढील टप्पा आला आता की विलियम हॉकिन्स जहांगीरचा बेस्ट फ्रेंड होता. मग जहांगीरला त्यांनी शॉटगन दिली आहे, अलार्म क्लॉक दिलं आहे, भली मोठी दुर्बीण दिली. त्या दुर्बिणीचा वापर जहांगीरला त्या काळात 800पेक्षा जास्त बायका होत्या, त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी करे. मग तो बायकोनं ताबडतोब पत्र पाठवे की तिच्याकडे रागाने पाहू नको, कारण बायकांत भरपूर भांडणं होती की मग कोण कोणाकडे पाहून टुकटुक माकड करे, कोणाकडे पाहून तिरप्या नजरने या काळात वाकुल्या दाखवत असे. जहांगीर ताबडतोब अल्टिमेटम दे. मग बायका आश्चर्यचकित होत की तुला कुठून कळालं. तर म्हणलं किट्स मॅजिक, की माझ्याकडे काय आहे, जादू आहे तशी. मग आता आधुनिकतेचा वेळ त्याला देखील लागला आहे. मग तो स्वतः या काळात इंग्लिश शिकू लागला आणि बायकांना भेटल्यानंतर अदब शिकू लागला की गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, वेगळं एकमेकांना कसं म्हणायचं, एकमेकांशी भांडू नका, असं सगळं अल्टिमेटम देऊ लागला तसा. आणि लवकरच की मग जहांगीर कॅप्टन विलियम हॉकिन्स याला मग विचारलं आहे की तुला किती बायका आहेत. साधारणतः तो म्हणलं की आम बॅचलर. त्यासोबतच मग तो म्हणले गर्लफ्रेंड वगैरे नाही म्हणे. मग त्याने प्रश्न विचारला की तो इंजिनिअरिंगला होता का, की अशी परिस्थिती कशामुळे आली. मग त्याने मान खाली घातली. सो जहांगीर म्हणलं की युअर बेस्ट फ्रेंड, मी तुझी एकच नाही 2 लग्न लावून देतो, की तू काळजी करू नको तसं. आणि म्हणून काय केलं आहे, मग महिनाभर भारतीय महिला दाखवल्या, मात्र त्याला काही पसंत येईनात. मग जहांगीर दारूच्या नशेमध्ये असे कायम आणि दिवस रात्र चित्र काढत असे. हे वेगळंच कॅरेक्टर होतं. मग नंतर त्याच्या लक्षामध्ये आलं, एकदा त्याने दारू कमी घेतली होती. जहांगीरला विदेशी दारू आणण्याचं काम हॉकिन्सनेच केलं आहे तसं. कॅप्टन विलियम हॉकिन्स की स्कॉटलंड परिसरातील स्कॉच आणत असे. जहांगीरची सगळ्यात फेवरेट होती तशा. आणि वेगळे पेंटर्स देखील घेऊन आला आहे. मग तो म्हणलं की आर्मेनिया या ठिकाणी जगातील सगळ्यात सुंदर महिला मिळतात. मग त्यासाठी 2 आणल्यात आणि एका मांडवात 2 लग्न लावून दिली तसे. हे साधारणतः की एका मांडवात 2 लग्न. आणि मग हॉकिन्स नंतर की मग पुढं की सर थॉमस रो नावाचा प्रसिद्ध व्यक्ती दरबारामध्ये पाठवून दिला. ओके, सर थॉमस रो ही इज द फर्स्ट ॲम्बॅसेडर टू दी मुघल कोर्ट असं म्हटलं गेलं आहे. की पहिला राजदूत. जर पहिला व्यक्ती विचारला अकबराच्या काळात राल्फ फिच, जहांगीराच्या काळात कॅप्टन विचारला तर मग जहांगीराच्या काळात हॉकिन्स आला आहे, विलियम हॉकिन्स. त्याला खान ही पदवी दिली आहे किंवा कित्येक वेळा तो खानांचा खान, खाने खाना असंही म्हणत असे. पुढील टप्प्यामध्ये की जर राजदूत विचारला ॲम्बॅसेडर टू दी मुघल कोर्ट, मग तो कोण आहे, तर मग सर थॉमस रो याची एंट्री झाली आणि अशा पद्धतीने ब्रिटिश भारतामध्ये स्थिरावलेत. ओके, इंग्लंडचा राजा जेम्स पहिला, ओके, राणी एलिझाबेथने 1599ला जाहीरनामा सनद दिली होती, चार्टर मीन्स रॉयल फरमान, जसं आपण दस्तक पाहिलं तसं आहे. मग जेम्स फर्स्ट म्हणून होता की 1615मध्ये साधारणतः मग यांनी पाठवून दिला. याच जेम्स फर्स्टने ईस्ट इंडिया कंपनीला की पुढं अमर्यादित व्यापाराचे अधिकार देखील दिले. पूर्व किनाऱ्यावरती 1633 रोजी हरिहरपूर आणि बालासोर या ठिकाणी त्यांनी वेगळ्या काही वखारी स्थापन केल्या. त्यापूर्वी प्रक्रिया चालू झाली होती. 1639 रोजी फ्रान्सिस डे याने चंद्रगिरीच्या राजाकडून ही साधारणतः मद्रासची जागा घेतली. मात्र त्यापूर्वी की जहांगीराच्या दरबारमध्ये साधारणतः 1608, काही पुस्तकांमध्ये 1609 दिला आहे. मी स्ट्रिक्टली इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आणि YCMU यांचा डेटा तुमच्यासमोर प्रेझेंट करतो आहे. हे सगळं आपण आपल्या सिलेबसमध्ये जे मांडलेलं आहे त्या पद्धतीने सगळी मांडणी करत आहोत तसे. ओके, मग साधारणतः वेगळी जी पुस्तकं आहेत तर ती सिलेबस वाईज नाही आहे, तर थोडीफार काही आहेत, मात्र मग त्यांच्यामध्ये डेटा जरा प्लस मायनस झाला तसा. तर आपण स्ट्रिक्टली की UPSC आणि MPSC, तसं तरी MPSCचाच जो सिलेबस आहे तो UPSCच्या 2000 सालच्या जुन्या सिलेबसमधून घेतला आहे. त्या अँगलने आपण सगळा डेटा फ्रेम केला आहे तसा. ओके, ही जी काही सगळी सिक्वेन्स आहे स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू द सिलेबस असेल. 1608ला की जहांगीराला सुरतेच्या वखारीची परवानगी हॉकिन्सने मागितली होती. मात्र काड्याकुड्या करणारे की बरेचसे लोक असतातच, त्या पद्धतीने पोर्तुगीजांनी काड्याकुड्या केल्यात. मग ते कोणते तर मग सुरत. ओके, 1608. मात्र पोर्तुगीजांनी एवढ्या काड्या केल्या की ही वखार चालू व्हायला 1613 हे साल आलं आहे. मग ब्रिटिशांची चालू झालेली पहिली वखार जे अजून कुठंच विचारले ते म्हणजे मग मच्छलीपट्टणम. चालू झालेली पहिली वखार ती कोणती असेल तर मासुलीपट्टणम किंवा मच्छलीपट्टणम. ओके, 1611. पुढं सुरत चालू व्हायला 1613 साल उजेडला आहे. 1608ला परवानगी मागितली होती.
त्यानंतर पुढं बालासोर आला आहे, त्यानंतर पुढं मद्रास आला आहे, त्यानंतर पुढं हुगळी आली पूर्व किनाऱ्यावरती. ओके, मग इकडं मुंबई आहे 1668 आणि इकडं कलकत्ता आहे. सो मच्छलीपट्टणमवरती एखादा प्रश्न एक्सपेक्टेड आहे, खास करून कंबाईनला. ओके, की कंबाईनला हा एक क्वेश्चन आपला एक्सपेक्टेड आहे तसा. सो साधारणतः 1661 की ब्रिटिश सम्राट होता या काळात चार्ल्स सेकंड आहे. त्याने की खास करून मग पोर्तुगालच्या राजकुमारीशी विवाह केला आणि विवाहाच्या काळात की मग पोर्तुगीजांकडे असलेली मुंबई ही ब्रिटिशांना आंदण देण्यात आली, हुंडा. आता आहे कोणाचं, देत आहे कोण, आणि काय सावळा गोंधळ चालला आहे. ओके, म्हणून 1868 साली चार्ल्स राजाने ईस्ट इंडिया कंपनीला ही वार्षिक भाडेतत्वावरती देऊन टाकली की ठीक आहे ती माझीच आहे, मात्र वापरायचं असेल, जसं आपण एखादी जागा घेतो किंवा फ्लॅट घेतो आणि भाड्याने देतो आहे, तर तशीच प्रक्रिया आहे. सो 1669 ते 1677 पहिला गव्हर्नर या काळात इथला होता मुंबईचा, तो म्हणजे गेरॉल्ड अँजियर. याला आज मुंबईचा निर्माता असंही म्हटलं जातं, कारण ज्यावेळेस ही ब्रिटिश लोकसंख्या सगळी तिथे येऊन राहू लागली की मोजकेच लोक होते, मात्र तिथं 7 वेगळे आयलँड्स होते, लोअर परळ, अप्पर परळ, कोलाबा असे वेगळे जे परिसर होते समजा. तर हे परिसर की इथं एवढे डबके असत आणि त्याच्यावरती मॉस्किटोज खूप वाढत, मग त्यांची की जवळपास 40 ते 50% लोक त्या मॉस्किटो बाईटनेच मरू लागलेत. त्या लोकांना एकतर सवय नाही, त्यातली त्या समुद्राचं पाणी लवकर तापतं आणि मग समस्या निर्माण होऊ लागल्यात. तर तीच प्रक्रिया इथे झाली आहे. आणि म्हणून मग गेरॉल्ड अँजियर याने भरपूर डोंगर कोरलेत आणि बऱ्यापैकी हे भरावाने सगळी मुंबई निर्माण केली तशी, आणि म्हणून त्याला मुंबईचा निर्माता असं देखील ब्रिटिश डॉक्युमेंट्समध्ये आपण म्हणू शकतो. सो गेरॉल्ड अँजियर मुंबईची 7 बेटं एकमेकांना जोडली येतात. त्यासोबतच बंगालमध्ये पहिली वकार 1651 आली, हुगळी, की सुभेदार या काळात तिथला होता शाह शुजा, त्याची परवानगी घेतली आहे. डॉक्टर बाउटर याच्या उपचारांमुळे फरुखसियारची बायको बरी झाली होती. आता फरुखसियारची बायको बरोबर झाली तर मुघल काय खूपच ॲडव्हान्स होते, कोणी शेरोशायरी केली, घे मनसबदारी. तर मग त्यांच्यासाठी एखाद्या परिसरात ड्युटी फ्री ट्रेड राईट्स देणं काहीच नव्हतं. मग तरी देखील 3000 रुपये लमसम अमाऊंट ठेवलीच आणि त्यांना सांगितलं की मग येणारे जाणारे जेवढे जहाज आहे, काय गोंधळ घालायचं होतं घाला, माझे आणि तेथील नवाबाचे काही अधिकारी असतील त्यांचं वार्षिक जो एका पद्धतीचा पगार भत्ते यांचं जे सगळे लमसम अमाऊंट होती ती 3000, ती 3000 इथं फायनल करण्यात आली आहे. संपूर्ण बंगाल, बिहार आणि ओडिसात मुक्त व्यापाराची परवानगी या बाउटनने केलेल्या उपचारांमुळे मिळाली आहे तसे. ओके, पुढं तेच कारण, दस्तकचं जे कारण आहे ते प्लासी आणि पक्सारला कारणीभूत झालं आहे, त्याचा आपण पुढे आढावा घेणारच आहोत असा. ओके, मग साधारणतः इथं सुरत आहे, इथं मुंबई आहे, पुन्हा मॅप तोच दाखवला आहे, माहे आहे वरती, माहीच्या खाली कालिकता आहे. UPSCने एकदा ओल्ड सिलेबसमध्ये हा प्रश्न विचारला आहे. ओके, मग इथं कारिगल येतं आहे, कारिकलाम नावाचा एक प्राचीन भारतातील राजा पहिला चोल राजा होता. रजनीकांतचा लिंगा नावाचा चित्रपट त्याच्यावरती येऊन गेलेला आहे तसा. इथं पॉंडिचेरी येतं आहे, योगी अरविंदांचं आवडीचं ठिकाण ओरोवेल. वरती चेन्नई आहे, इथं मच्छलीपट्टणम ब्रिटिशांची इकडे चालू झाली जी वकार होती 1611. इकडं मग येनम येतं आहे. ओके, इकडं मग ओडिसा, बालासोर परिसर, कोलकाता, चंद्रनगर, कासिम बाजार, पटना, ढाका आणि जौगडिया. ओके, पुढे येऊयात. सो 1690 साली की जॉब चॅर्नॉक याला सुतनाती वखार दिली आणि मग हा आजच्या बंगालचा निर्माता किंवा कलकत्त्याचा निर्माता मानला जातो. मग ब्रिटिशांनी भारतात हातपाय रोवण्यास सुरुवात केली, मात्र भारतीय लोक ब्रिटिशांना मोजत नसत, एका पद्धतीची किंमत देत नसत. त्याचं कारण काय, कारण यांच्याकडे जमीन नव्हती. मग मध्ययुगीन परंपरा, सामंतशाही समाज, जर जमीन नसेल तर कोण भाव देणार, कोण महत्त्व देणार. आणि म्हणून की ही प्रक्रिया ती येऊन पोहोचली की जॉब चॅर्नॉक याची सुतानतीची वखार होते. 1698ला औरंगजेबाचा नातू होता, सुभेदार होता तो अझीम ओ शान याने इंग्रजांना 3 गावं भेट दिली, सुतानती, गोविंदपूर आणि कालिकता. कालीमातेचं बंदर किंवा मग कालीमातेचं मंदिर होतं. ओके, सो कालीमातेचं मंदिर असल्यामुळे त्याला कालिकता असं म्हटलं जाईल. तर या 3 गावांचं, सुतानती, कालिकता, गोविंदपूर, या 3 गावांचं एकत्रीकरण करून ब्रिटिशांनी खास करून जॉब चॅर्नॉक, मुंबई, गेरॉल्ड अँजियर, कलकत्ता, जॉब चॅर्नॉक, तर यांनी काय केलं आहे तर आजच्या कलकत्ता या शहराची निर्मिती केली तशी. ओके, त्यासोबतच की इथं तटबंदी बांधली ब्रिटिशांची जिथं वखार होती आणि त्याला नंतर एक गोंडस नाव दिलं, ते म्हणजे फोर्ट विलियम. ओके, सो हे प्रकरण फोर्ट विलियम. मग आता ब्रिटिश की साधारणतः 1600च्या दरम्यान भारतामध्ये आले. 1599ला सनद मिळाली. 1600 सुरुवातीला या सगळ्या कंपन्यांची नावे मर्चंट्स ऑफ ईस्ट अशी होती, पूर्वेकडील व्यापारी. नंतर या सगळ्या कंपन्या एकत्र केल्या, कारण भारत एवढा मोठा होता
की चांगले 50-60 ब्रिटन बसतील त्याहीपेक्षा तो मोठा भरतो आहे तसा. आणि म्हणून काय केलं, कारण त्या काळात भारतीय उपखंड होता, तर मग ती तुलना होऊ शकत नव्हती. मग राजा म्हटलं की काय माझं तुझं करत बसलेत, की सगळ्या कंपन्या एकत्र या आणि मग एकत्रितरित्या व्यापार करा. मग कोणी चहाचा व्यापार करेन, कोण कापसाचा व्यापार करेन, कोणी फक्त निळीचा व्यापार करेल, स्पेशलायझेशन. की मग अशा अनेक मर्चंट्स ऑफ ईस्ट कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची निर्मिती केली आहे. पुढे फ्रेंच. 1664 रोजी फ्रान्स ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. फ्रान्स किंवा फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. ओके. सो सुरुवातीला आले पोर्तुगीजांनंतर आले डचांच्या मधल्या काळात स्पॅनिश आले होते, ते किरकोळच आहेत, ते लक्षात घेण्यासारखे नाहीत. भारतीय खेड्यांचा सगळ्यात बारकाईने अभ्यास कोणी केला असेल तर तो डचांनी केला आहे. ओके. पुढील टप्पा की पुढं फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इथे झाली 1664. पहिली वखार या काळात होती की कॅरॉन म्हणून होता, किंवा काही पुस्तकांमध्ये वेगळे नाव फ्रान्सिस कॅरॉन किंवा कॅरॉन, याने सुरत या ठिकाणी स्थापन केली. तसे सगळ्यात शेवटी आले, मात्र सगळ्यात प्रबळ ठरले तसे. ओके. 1669 रोजी मग मच्छलीपट्टणम. हे सगळे एकमेकांचे स्पर्धक असले तर देखील एकमेकांना सांभाळून घेत, कारण काय खूप दूरवरती आले होते. एक त्यांना जोडणारा धागा होता, तो म्हणजे ख्रिश्चॅनिटी, की एकमेकांना मारहाण करायला पुढे मागे पाहत नसत, मात्र जर कधी वेळ आली तर एकमेकांना वाचवायला कमी करत नसत. ओके. आणि म्हणून यांच्या सगळ्यांच्या वखारी वेगवेगळ्या ठिकाणी सेटअप झाले. तर सुरतेला सगळेच होते, चेन्नई परिसर किंवा कारिकलला सगळेच होते, माहे सगळेच होते, इकडे पॉंडिचेरी बदुचेरी, की प्रत्येक ठिकाणी की यांच्या सगळ्यांच्या वखारी होत्या तशा. ओके. मग 1673मध्ये की मार्टिन आणि लॅप्सी यांनी वालीकोंडापुरमच्या मुघल गव्हर्नरकडून एक गाव मिळवलं आहे तसं. त्याला थोडेफार पैसे दिले, ते म्हणजे मग पॉंडिचेरी. मग मूळ नाव वालीकोंडापुरम असं आहे, त्याचंच प्रोनाऊन्सिएशन पुढे चेंज झालं असं म्हटलं जातं. यामध्ये मतमतांतर आहेत, बट स्टील की ते जवळ जाणार आहे म्हणून आपण विश्वास ठेवू शकतो. वालीकोंडापुरम. मग ते फ्रान्स लोक बोलताना तोंड वाकडे तिकडे करून पॉंडिचेरी असं म्हणू लागले. मार्टिनला की तिकडच्या राजाने पहिला गव्हर्नर करून टाकला तसा. ओके. साधारणतः 1664 फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा इथं आगमन झालं आहे. ओके. सो पुन्हा अगेन सेम मॅप केला आहे, मात्र इथं कमीत कमी ज्या वखारी दिलेल्या आहेत या तुमच्या लक्षामध्ये असणं गरजेचं आहे. वखारींचा क्रम UPSCने पूर्वी विचारला आहे. UPSCचा 2000 सालचा सिलेबस आपला ॲज इट इज आहे. ओके. MPSCने उचलला आणि त्यामध्ये एक गोंडस लाईन टाकली आहे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. तर या कोर्समध्ये आपण पहिले काय पाहणार तर आधुनिक भारताचा इतिहास, मग महाराष्ट्राचा इतिहास आणि मग समाजसुधारकांचा इतिहास. पुढे येऊयात. मग आता की 1690 रोजी फ्रेंचांनी मुघलांकडून की बंगाल परिसरातील जे चंद्रनगर होतं त्याचा ताबा घेतला आहे. 1725 रोजी माहे आणि यानम. ओके. एक पश्चिम किनाऱ्यावरती, एक पूर्व किनाऱ्यावरती. माहे तिकडे आहे अरबी समुद्र आणि यानम बे ऑफ बेंगॉलला आहे. 1739 रोजी कारिकल, चेन्नई परिसर. ओके. कारिकलाम नावाचा राजा. 1742 रोजी फ्रेंच गव्हर्नर या काळात भारतामध्ये आला आहे आणि तो म्हणजे मग ड्युप्ले. ओके. आणि ड्युप्ले आल्यानंतर भारतामध्ये वेगळा पॉलिटिकल सिनारिओ सगळा चेंज होत गेला आहे तसा. ओके. ड्युप्ले आल्यानंतर पॉलिटिकल सिनारिओ हा सगळा इथं चेंज होत गेला आहे. आणि साधारणतः की मग आता ब्रिटिश आणि खास करून फ्रेंच लोक की यांचं एकमेकांमध्ये या काळात वाद निर्माण होऊ लागलेत. ओके. सो अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला भारतामध्ये येणारे वेगवेगळे जे लोक होते त्यांचा आढावा घेतला आहे. भारतामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले कोण आले तर पोर्तुगीज आलेत. पोर्तुगीज. मग पोर्तुगीज एक पॉपा न्यू गिनी नावाचं ठिकाण त्यांना मिळालं, पॉपा न्यू गिनिया. ओके. तर ते त्या परिसरात गेले, PP पॉपा न्यू गिनिया नावाच्या परिसरामध्ये गेले आणि त्या परिसरामध्ये जाऊन कायमचे सेटल झालेत. मग त्यांनी भारतामध्ये इंटरेस्ट काढून घेतला, गोव्यापुरतेच ते पुढं मर्यादित राहिले तसे पॉपा न्यू गिनिया. पोर्तुगीजानंतर डच आलेत. ओके. डच. भारतीय खेड्यांचा सगळ्यात बारकाईने अभ्यास डचांनी केला, मात्र त्यांना की भारतीय परिसरासारखाच एक छोटा परिसर मिळाला तो म्हणजे इंडोनेशिया. ओके. इंडोनेशिया हा परिसर त्यांना मिळाला की इंडियासारखाच आहे तो, मात्र भारतापेक्षाही उत्तम प्रजातीचे मसाले तिथं मिळतात आणि म्हणून मग त्यांनी त्या परिसरावरती फोकस केला. मधल्या काळात स्पॅनिश लोक आले, ते फिलिपाईन्स वगैरे या परिसरात निघून गेले, ते काही खूप आपल्यासाठी महत्त्वाचे नाहीत. पोर्तुगीजांनंतर मग PDS. ओके. स्पॅनिश लोक आले
ते फिलिपाईन्स आणि त्यानंतर ते पुढे निघून गेलेत. तसे फिलिपाईन्स या परिसरानंतर ते पुढे निघून गेलेत. सो सुरुवातीला येण्याचा क्रम PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. पुढं कोणते तर मग ब्रिटिश आणि फ्रेंच. तर ब्रिटिश कुठं स्थिरावलेत, तर मग भारतातच स्थिरावलेत. आणि सगळ्यात शेवटी मग पुढं फ्रेंच आले. त्यांचं पुढं काय झालं ते आपण पाहणारच आहोत. आता फ्रेंच पुढं कशामध्ये स्थिरावलेत, तर मग त्याला आपण इंडो चायना असं म्हणतो, की भारतीय संस्कृतीचा प्रभाव तिथं आहे. ते कोणतं तर मग लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम, त्याला आपण इंडो चायना असं म्हणतो आहे. ओके, इंडो चायना. सो ही सिक्वेन्स विचारली जाण्याची दाट शक्यता आहे. ओके, सो येण्याचा क्रम आणि त्यासोबतच की भारतामधून या काळात ते कसे कसे गेले. जाण्याचा क्रम सगळ्यांचा बऱ्याच वेळा वेगवेगळा आहे, त्यावरती क्वेश्चन फ्रेम होऊ शकत नाही, कारण पोर्तुगीज तर शेवटपर्यंत होते, सगळ्यात पहिल्यांदा आले आणि सगळ्यात शेवटी सोडून गेले तसे. मग आता पोर्तुगीज कुठं निघून गेले, पॉपुआ न्यू गिनिया. पोर्तुगीजानंतर डच आले, भारताच्या बाजूला इंडोनेशिया. ओके, हा जो परिसर आहे इकडं इंडोनेशिया. त्यानंतर स्पॅनिश लोक भारत सोडून मग फिलिपाईन्स आणि तिकडे निघून गेले. पुढं कुठं निघून गेले त्यांना त्यांचंच कळलेलं नाही. पुढं ब्रिटिश भारतामध्ये स्थिरावले आणि त्यानंतर मग फ्रेंच कोणत्या परिसरात आले, तर मग आपण त्याला इंडो चीन किंवा इंडो चायना असं म्हणतो आहे. तर ही सिक्वेन्स जशीच तशी विचारली जाण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये कोणतं तर PDS BF पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम आणि ब्रिटिश आणि फ्रेंच PDS BF. ओके, ही सिक्वेन्स आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आता पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये की ब्रिटिशांनीच भारतामध्ये सत्ता स्थापन का केली, कोणत्या पद्धतीने केली, याचा आपण सविस्तररित्या आढावा घेणार आहोत. थँक्यू.